या टेक्निकल अनालिसिसमध्ये, चार्टिंगमध्ये, फंडामेंटल अनालिसिसमध्ये ना लोक आपली आयडिया आहे ना, आपल्या डोक्यात आलेली आयडिया आहे ना, ती त्या मार्केटवर इम्पोज करायचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, आता फंडामेंटल अनालिस्ट आहे, मोठे मोठे लोक मी बघितले, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, पण हाऊ टू डिटरमाइन व्हॅल्यू या विषयावर बोलणारे मोठे मोठे लोक आहेत. पण त्यात एवढी सब्जेक्टिव्हिटी आहे की मला एखादा स्टॉक, व्हॅल्यू स्टॉक वाटला आहे, तुला तो वाटणार नाही. राईट. आणि अनलेस देर इज सम काइंड ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी, कन्सिस्टन्सी, सर्टन्टी अँड युनिव्हर्सॅलिटी, ते टेक्निक वापरायचं योग्य नाही. ही गोष्ट मला पटली होती. बरोबर. की मला मार्केटवर माझी आयडिया टाकायची नाहीये, मला फक्त एवढं समजून घ्यायचं की हे काय करतंय. आणि मग त्या पॉइंटला मी आलो की म्हटलं नाही, या सगळ्या गोष्टी वापरायच्या नाहीत. ते मार्केट काय मला सांगतंय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे इफ आय एम सेइंग दॅट दिस इज अ पॉइंट ऑफ एंट्री, then that entry point has to be given to me by the market, right, by the chart itself. I should not make any calculation and say that this is a point where you can enter. This was the beginning.